नमस्कार श्रोते हो, 12 राशींच्या 2025च्या भविष्य मालिकेमध्ये आज आपण मिथुन राशीबद्दल पाहणार आहोत. मिथुन राशीच्या लोकांना 2025 हे साल कसे जाणार आहे हे संपूर्ण मुद्द्यांसह विवेचनपूर्व आज मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी 2025 हे वर्ष विविध क्षेत्रांमध्ये संमिश्र परिणाम घेऊन येईल. खालीलप्रमाणे विविध बाबींचे विश्लेषण त्यासाठी करता येईल. करिअर आणि व्यवसाय. या वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात, परंतु तुमच्या मेहनतीमुळे सकारात्मक परिणाम मिळतील. मार्च 2025 मध्ये शनीचा दशम भावातील गोचर तुमच्या करिअरमध्ये प्रगतीस मदत करेल. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती. वर्षाच्या मध्यात केलेले गुंतवणुकीचे निर्णय लाभदायक ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल. शेती, बांधकाम किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यास हे वर्ष अनुकूल आहे. पुढचा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धी अनुभवाल. घरात धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. दूरच्या नातेवाईकांसोबत काही वाद होण्याची शक्यता मात्र आहे, त्यामुळे संयम बाळगा. पुढचा मुद्दा आहे आरोग्य. सामान्यतः आरोग्य चांगले राहील, परंतु हृदयविकार आणि अपघातांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या व्यक्तींना सुधारणा जाणवेल. पुढचा मुद्दा आहे प्रेमसंबंध. प्रेमसंबंधामध्ये अनुकूलता राहील. नवीन संबंधांची सुरुवात होऊ शकते, जी दीर्घकालीन ठरेल. वैवाहिक जीवनातही सुख आणि समाधान अनुभवाल. पुढचा मुद्दा आहे महिलांसाठी 2025 हे वर्ष कसे असेल. महिलांसाठी हे वर्ष विशेष प्रगतीचे असेल. करिअर आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखण्यात यश मिळेल. नवीन संधी आणि आव्हानांचा सामना करण्यास तयार मात्र राहा. पुढचा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. याचे विवेचन करताना मी असे सांगेन की शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. राशीच्या लोकांनी खालील गोष्टींची काळजी मात्र 2025 सालामध्ये घ्यावी. पहिला मुद्दा म्हणजे तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा. तिसरा मुद्दामध्ये नात्यांमध्ये गैरसमज होऊ देऊ नका. त्यासाठी कुटुंबियांना वेळ द्या. तणाव आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गुप्तता आणि गॉसिपपासून दूर राहा. सतत योजना बदलणे टाळा. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्हाला 2025 सालामध्ये काय तुम्हाला उपासना करता येईल. उपायांनी सल्ला सांगताना मी म्हणेन नियमितपणे ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा आणि शनी स्तोत्राचे पठण करा. चंदनाचा सुगंध आणि साबणाचा वापर करा. घरात चंदनाचा धूप लावा. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि पिवळ्या चंदनाचा तिलक नियमित लावा. वरील उपाययोजनाद्वारे वर्ष 2025 मधील आव्हानांचा सामना करून यशस्वी जीवन जगता येईल. तुम्हाला 2025 सालासाठी मनपूर्वक शुभेच्छा. माझे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व राशींच्या 2025च्या फलाची मालिका पाहण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.